आई दार उघड आणि सांग, तुला काय वाटतंय ना ते माझ्या समोरासमोर येऊन बोल एकदाच. तुझी आई तुला सांगते, माझ्या सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय या घरात परत यायचं नाही. मुक्ताच या घरची सून होईल. सारंगला सगळं माहितीये. माझी इच्छा काय आहे जाणून येतो. त्यामुळे मी आता नाही म्हणाले तरी मी खोटं बोलते हे लगेच ओळखेल तो. हे आई प्लीज दार उघड आणि सांग ना आता काय सांगायचंय ते. वय मोठी आहे, काय बोलायचं ते समोर येऊन बोला ना. मला जे सांगायचंय त्यासाठी दार उघडण्याची गरज नाहीये सारंग. मला तुमचं तोंडही पाहायचं नाहीये. मला तुमचं लग्न मान्य नाहीये. मुक्ता या घरची सून होणं मला मान्य नाहीये. झालं समाधान तुमचं? समाधान झालं असेल तर निघून जा इथनं. चालते व्हा. झालं समाधान? हो झालं समाधान. आई माझं समाधान झालं. झालं समाधान. कारण मला हे माहिती आहे, हे तू कुणाच्या तरी समाधानासाठी बोलतेस. आई मुक्ता माझ्यावर विश्वास ठेव. लवकरच आपण एकत्र असू. हा बंद दरवाजा, लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही. चल चल बाहेर हो. दादा ऐका, दादा प्लीज एकदा पूर्ण ऐका ना मी काय म्हणतोय. दादा प्लीज, दादा दादा ऐका ना. दादा हो दादा, मुक्ता माझं प्रेम आहे. हो माझी बायको आहे ती. प्लीज दादा प्लीज आमची ताटातूट करू नका. दादा हो निदान माझ्यासाठी तरी या नात्याचा स्वीकार करा ना प्लीज. दादा परीक्षा संयमाची, स्वतःला सिद्ध करण्याची. तयार राहा. दादा
जोपर्यंत हिला मी या घरची सून म्हणून मान्य करत नाही, तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. बोलणारी माणसं असतात ना, ती प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की अशीच नांगी टाकतात. मला मान्य आहे. तुम्ही मला घर दिलंय, पण त्याचं कुटुंब तेव्हाच होईल जेव्हा घरातली माणसं मला स्वीकारतील. आणि त्यासाठी मी कोणत्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे. कधी आलात? कधी नाही, कशाला आलो ते विचारा. मी माझ्या मुलीला न्यायला आलोय. कारण इथे तुम्ही जो तिचा तमाशा केलाय ना, तो माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. दादा, आर्याला आम्ही तुमच्या शब्दाखातर तुमच्या जबाबदारीवर तुमच्या घरी ठेवलं होतं आणि आज सारंग तिच्या समोर मुक्ताला घरात घेऊन आला सुद्धा. कुठे गेला तुमचा शब्द? कुठे आहे तुमच्या शब्दातलं वजन? उभ्या आयुष्यात आम्ही आमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघितलेलं नाहीये आणि आज तुमच्यामुळे ती रडतीये. यासाठी तुमच्या घरी ठेवून घेतलं होतं का तिला?